नेहमीच दहीहंडी इथून सुरुवात करत असतो आपण, उत्साह बघता इथे. आणि एकंदर इथपासून हा आमचा सगळा प्रवास सुरू होतो. मुंबईत सगळीकडे फिरणार आहे, अनेक दहीहंड्यांना भेटी देणार आहे आणि आपण पाहतोय की हा जल्लोष मुंबईत साजरा होत आहे. परंतु काल एक मालवणमध्ये दुर्घटना घडली. शिवरायांचा पुतळा हा केवळ 8 महिन्यामध्ये पडलेला आहे. काय वाटतं, काय म्हणणं? मला वाटतं ह्याच्यात दुर्दैव हेच आहे की भाजपला ह्याच्यात देखील भ्रष्टाचार करावा असं वाटला. आपल्याला आठवत असेल, मी आत्ता चॅनलवर काही पाहिलं की जूनमध्ये मला वाटतं ह्याची डागडुजीसाठी परत एकदा पत्र नेव्हीकडून गेलं होतं आणि ह्याच्यात काही निर्लज्ज मंत्री बोलतात ह्याच्यातून काहीतरी नवीन काहीतरी चांगलं घडू शकतं. एवढा निर्लज्जपणा मी कधीही या महाराष्ट्रात पाहिला नव्हता जेवढा आज मी पाहत आहे. काल CCTV फुटेज बदलापूरमधल्या घटनेचं ते कुठेतरी गेलेलं आहे. आज आपण पाहतोय तर पुतळा काल पडलेला आहे, त्याच्यावर आज चर्चा होत आहे. पण ह्या घटना आपण विसरू नये. मला वाटतं ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आपलं देखील आपल्या माध्यमातून देखील हे प्रत्येकाकडे पोचलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कोणी मूर्तिकार होते हे कोण होते नक्की? ह्यांना काही एक्सपिरियन्स होता का? खरं तसं पाहायला गेलं तर त्या पुतळ्याचं प्रपोर्शन पण थोडं वेगळंच होतं, असं ते महाराज वाटतच नव्हते. पण जे काही असो, ह्याला एवढे लवकर हे काम का दिलं गेलं? डागडुजीची गरज का पडली? ह्याच्यावर FIR झाली, अटक झाली का? कोणाचे मित्र आहेत हे? कोणाचे मित्र आहेत का? हा देखील प्रश्न येतो. सरकारकडून विरोधक राजकारण करते आणि नेव्हीला वाऱ्याचा अंदाज आला. नाही, ह्याला सगळ्यांना म्हणजे आता सगळीकडे राजकारण दिसतंय ना, सगळ्यांनाच ह्याच्यात राजकारण दिसायला लागलेलं आहे. कारण मिंदेंना प्रत्येक ठिकाणी राजकारण दिसत असतं. त्यांचं कारण काय? त्यांचं असं म्हणणं आहे की नेव्हीला वाऱ्याचा अंदाज आला नाही. आता सगळं धक्कादायक गोष्ट म्हणजे नेव्हीवर ढकलतात आणि 45 km/h हा वारा दाखवून, म्हणजे जे नगर विकास मंत्री आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ते जर असं बोलायला लागले तर उद्या ब्रिजचं काय होणार? ते नॉर्थ बाउंड कोस्टल रोड बनवतात, त्याचं काय होणार? ह्यांचेच सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. म्हणजे ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांकडून अशी कामं मिळत आहेत, सगळीकडे एस्केलेशन. तुम्ही कुठून तरी माहिती काढा, 100% या कॉन्ट्रॅक्टरला पण एस्केलेशन मिळालं असेल. म्हणतात की या वाईटातून काहीतरी चांगलं घडेल. हेच मी बोललो ना, हा निर्लज्जपणा कधीही एवढा आधी दिसला नव्हता. सरकारकडून CCTV फुटेज गायब आहे, नेमकं गायब. बदलापूरच्या घटनेनंतर आपण काल पाहिलं असेल, मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी हेच शालेय शिक्षण मंत्री जे निर्लज्ज आहेत ते शाळेत जाऊन BMC मध्ये जाऊन त्यांनी 2-3 अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. का? तर CCTV लागले नाही. पण जिथे लागले आहेत तिकडचं CCTV फुटेज गायब आहे. का? तर भाजपवाल्याची शाळा आहे, त्या भाजपवाल्याला वाचवायला. देवेंद्र फडणवीस पहिले त्यांनी जे वागणं आणली ती खरोखर त्यावेळीची आहेत नाहीयेत हे सगळं तर निकाल तर लागतच आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोथळा काढा, तुम्ही सगळं काही करा, राजकीय बोलायला तुम्हाला वेळ आहे, घाणेरडं राजकारण करायला तुम्हाला वेळ आहे, परिवार फोडायला तुम्हाला वेळ आहे, पक्ष फोडायला वेळ आहे. पण बदलापूरमध्ये जाऊन त्या घटनेवर बोलायला वेळ नव्हता, त्याच्यावर लगेच कारवाई करायला वेळ नव्हता. काल जी घटना घडलेली आहे त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरला अटक करायला वेळ नाही. म्हणजे काल तर आपण पाहिलं असेल पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगनी हमला केलेला आहे. कोणाचीच धाक राहिली नाही आणि म्हणूनच गृहमंत्र्यांना जी काही महाराष्ट्रात नावं पडत आहेत ती तशी पडतात. त्यांचं म्हणणं आहे की रामाला आणि कृष्णाला मानणारे दहीहंडी फोडू शकतात. नक्कीच. आणि म्हणूनच त्या मतदारसंघांमध्ये अयोध्येमध्ये देखील इंडिया आघाडीचा विजय झालेला आहे. पुण्यात पुन्हा एकदा एका मुलीचा मिळालेला आहे, पाय आणि हात काढले होते. ते झालंय मला तर रत्नागिरीमध्ये एक झालेलं आहे. आणि हेच मी सांगतोय की गृहमंत्र्यांना घाणेरडं राजकारण करायची वेळ आहे, रीलमध्ये येण्यासाठी वेळ मिळतो, पण त्यांना तिथे जाऊन कायद्याचा धाक काय असतो हे दाखवायची हिंमत नाही. मालवणमध्ये 30 ते 40 किमी वेगाने काल वारे होतं असं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. हे काय पहिल्यांदा वारा आले का जगात? असं काही नव्हतं, कारण हवामान खात्याने देखील घटनाबाह्य मुख्यमंत्री खोटारडे होते, आम्हाला पण माहिती होतं पहिल्यापासून. आता ते जग जाहीर होत चाललेलं आहे. वामन मात्र अजून अटक झाली का? नाही झाली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.